Welcome to my channel. मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी. पाठ 27वा. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी म्हणजे काय तर एक आदरपूर्वक पदवी आहे. तिला आपण काय म्हटलं जातं, महर्षी. तर महर्षी काय आहे, एक आदरपूर्वक पदवी आहे. विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचा जन्म जमखंडी गावी झाला. अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव यमुनाबाई होते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे थोर समाजसेवक होते. लहानपणी त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले. महर्षी शिंदे यांनी समाज सुधारणा करण्याचे व्रत घेतले. तर विठ्ठल रामजी उर्फ कोण, अण्णासाहेब शिंदे यांचा जन्म कुठे झाला, जमखंडी गावी झाला. मग विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचा जन्म जमखंडी गावी झाला. अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव यमुनाबाई होते. मग अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव काय होते, रामजी. म्हणजे विठ्ठलच्या वडिलांचे नाव काय होते, रामजी आणि आईचे नाव यमुनाबाई होते. लहानग्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती. हुतुतू, खो खो, सूरपारंब्या यासारखे खेळ खेळण्यात लहानगा विठ्ठल सदैव पुढे असे. लहानपणीच्या या खेळामध्ये विठ्ठलचा धीटपणा व सहनशीलता दिसून येई. त्याचे वडील धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलवरही परिणाम झाला होता. सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या घरी येत असत. माणसा माणसात भेद करणे योग्य नाही याचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला. मग इथे काय सांगितलं आहे, लहानग्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती. लहानग्या म्हणजे काय, लहान असलेल्या. मग लहान असलेल्या विठ्ठलला खेळाची अत्यंत म्हणजे अतिशय आवड होती. हुतुतू, खो खो, सूरपारंब्या यासारखे खेळ खेळण्यात लहानगा विठ्ठल सदैव पुढे असे. सदैव म्हणजे सतत. मग कोणकोणत्या खेळांची नावे सांगितली आहे इथे, हुतुतू, खो खो, सूरपारंब्या. मग काय सांगितलं आहे, हुतुतू, खो खो, सूरपारंब्या यासारखे खेळ खेळण्यात लहानगा विठ्ठल सतत पुढे असे. लहानपणीच्या या खेळामध्ये विठ्ठलचा धीटपणा व सहनशीलता दिसून येई. धीटपणा, धैर्यपणा, सहनशीलता म्हणजे सोसण्याची ताकद. मग काय सांगितलं आहे, लहानसा विठ्ठल कोणते खेळ खेळत होता, लहानसा विठ्ठल हुतुतू, खो खो, सूरपारंब्या हे खेळ खेळत होता. मग लहानपणीच्या या खेळामध्ये विठ्ठलचा धीटपणा म्हणजे धैर्यपणा व सहनशीलता म्हणजे सोसण्याची ताकद दिसून येई. त्याचे वडील धार्मिक वृत्तीचे होते. धार्मिक म्हणजे काय, धार्मिक वृत्ती म्हणजे काय तर देवपूजा करण्याचा सात्विक स्वभाव. त्यांच्या वडिलांचा काय होता, देवपूजा करण्याचा एक सात्विक स्वभाव होता. ते त्या वृत्तीचे, धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या धार्मिक वृत्तींचा विठ्ठलवरही परिणाम झाला होता. सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या घरी येत असत. माणसा माणसात भेद करणे योग्य नाही याचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला. वडील म्हणजे काय, बाबा. भेद म्हणजे फरक. मग काय सांगितलं आहे, सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या घरी येत असत. माणसा माणसात भेद करणे योग्य नाही. भेद म्हणजे फरक आणि योग्य म्हणजे बरोबर नाही. मग माणसा माणसात फरक करणे, भेद करणे हे कसं आहे, योग्य नाही, बरोबर नाही. याचा संस्कार घरातील वातावरणामुळे
लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला. वातावरण म्हणजे काय तर आजूबाजूची परिस्थिती. मग याचा संस्कार घरातील वातावरणामुळे म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीमुळे लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला. उमटला म्हणजे ठसला. छोटा विठ्ठल अवघा 4 वर्षाचा होता. त्यावेळी दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता. पण विठ्ठलच्या मळ्यात मक्याचे चांगले पीक आलेले होते. आजोबा वसंतराव हे दानशूर होते. दररोज सकाळच्या वेळी आजोबा कट्ट्यावर बसून गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असत. आजोबांना या कामी विठ्ठलही मदत करत असे. लोक विठ्ठलचे कौतुक करत व आशीर्वाद देत. एकदा काय झाले, विठ्ठल जेवायला बसला. समोर ताट होते. तेवढ्यात एक भिकारी दाराशी आला. त्या भुकेलेल्या माणसाला विठ्ठलने आपले ताट दिले. हा दयाळूपणा विठ्ठलमध्ये जन्मजातच होता. मग काय सांगितलं आहे इथे तर छोटा विठ्ठल अवघा 4 वर्षाचा होता. म्हणजे छोटा विठ्ठल किती वर्षाचा होता? फक्त 4 वर्षाचा होता. त्यावेळी दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता. महाभयंकर म्हणजे अतिशय त्रासदायक. दुष्काळ म्हणजे पाण्याची व अन्नधान्याची कमतरता असते. मग काय सांगितलं आहे त्यावेळी म्हणजे केव्हा? जेव्हा छोटा विठ्ठल अवघा 4 वर्षाचा होता त्यावेळी दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता. पण विठ्ठलच्या मळ्यात मक्याचे चांगले पीक आलेले होते. परंतु विठ्ठलच्या मळ्यात म्हणजे त्याच्या बागायती शेतामध्ये मक्याचे चांगले पीक आलेले होते. आजोबा वसंतराव हे दानशूर होते. मग विठ्ठलच्या आजोबांचं नाव काय? वसंतराव. हे कसे होते? स्वभावाने दानशूर होते. दररोज दानशूर म्हणजे काय तर दान धर्म करणारे, गरीब लोकांना दान करणारे. दररोज सकाळच्या वेळी आजोबा कट्ट्यावर बसून गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे. मग दररोज हे आजोबा काय करायचे? सकाळच्या वेळी कट्ट्यावर बसून गोरगरिबांना, जे गरीब लोक आहेत त्यांना मक्याचे दाणे वाटत असत. आजोबांना या कामी विठ्ठलही मदत करत असे. मग हे काम करण्याला हेल्प करायला कोण बरोबर असत? तर विठ्ठल असत. मग आजोबांना या कामासाठी विठ्ठलही मदत करत असे. लोक विठ्ठलचे कौतुक करत व आशीर्वाद देत. मग लोक जे गोरगरीब लोक होती ज्यांना हे आजोबा आणि विठ्ठल मक्याचे दाणे वाटत आहेत ते लोक विठ्ठलचे कौतुक करत त्यांना आशीर्वाद देत. एकदा काय झाले, विठ्ठल जेवायला बसला. समोर ताट होते. तेवढ्यात एक भिकारी दाराशी आला. मग एकदा काय झाले, विठ्ठल जेवायला बसला आणि समोर ताट होते, जेवणाचं ताट वाढलं होतं. त्यात एक भिकारी दाराशी आला. त्या भुकेलेल्या माणसाला विठ्ठलने आपले ताट दिले. मग विठ्ठलने काय केले तर त्या भुकेल्या माणसाला विठ्ठलने आपले ताट, जे जेवणाचे ताट होते ते जेवणाचे ताट त्याला दिले. हा दयाळूपणा विठ्ठलमध्ये जन्मजातच होता. दयाळूपणा म्हणजे काय तर दया ममताची वृत्ती असलेला. जन्मजात म्हणजे जन्मापासून. मग हा दयाळूपणा विठ्ठलमध्ये कसा होता? जन्मजात होता, जन्मापासून होता. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या संत तुकारामाच्या अभंगवाणीचा ठसा विठ्ठलच्या हृदयावर आयुष्यभर उमटला होता. समाज सुधारणा करण्याचा अखंड ध्यास घेऊन महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आयुष्यभर कार्य करत राहिले. लेखक आहेत डॉक्टर भी ना दहातोंडे. मग काय सांगितलं आहे इथे? जे का रंजले गांजले. रंजले गांजले म्हणजे कोण तर पीडित लोक, गरीब दरिद्री लोक. मग काय सांगितलं आहे? जगात अनेक माणसं दुःखी कष्टी असतात. एखादा माणूस परिस्थितीने रंजित झालेला असतो, गांजलेला त्रासलेला असतो. समाजात अनेक माणसं त्यांच्याकडे काय करतात? दुर्लक्ष करतात.
त्यासी म्हणे जो आपुले. परंतु एखादा माणूस त्या दुःखी माणसाला जवळ करतो, तो आपला माणूस आहे असं मानून आपलेपणानं त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो. जो अशा दुःखी माणसाच्या बाबतीत अशी आत्मीयता दाखवतो, तोची साधू ओळखावा. साधू म्हणजे कोण? सज्जन, संत. काय सांगितलंय तर तोच संत वा साधू आहे हे ओळखावं. देव तेथेची जाणावा. मग जाणावं म्हणजे काय तर उमजून घ्यावा. मग काय सांगितलं आहे तर अशा माणसाला केवळ साधू मानूनच तुकाराम थांबत नाहीत, तर देव देखील अशा माणसांच्याच ठिकाणी असतो असं ते म्हणतात. मग काय सांगितलं आहे, या संत तुकारामाच्या अभंगवाणीचा ठसा विठ्ठलच्या हृदयावर आयुष्यभर उमटला होता. ठसा म्हणजे काय तर प्रभाव, हृदयावर म्हणजे काय? मन, अंतःकरणावरती. मग काय सांगितलं आहे, या संत तुकारामाच्या अभंगवाणीचा ठसा प्रभाव विठ्ठलच्या हृदयावर, मनावर आयुष्यभर उमटला होता. समाज सुधारणा करण्याचा अखंड ध्यास घेऊन महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आयुष्यभर कार्य करत राहिले. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. विठ्ठलचा जन्म कोणत्या गावात झाला होता? उत्तर, विठ्ठलचा जन्म जमखंडी गावात झाला होता. विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे? उत्तर, विठ्ठल हुतुतू, खो खो, सूरपारंब्या हे खेळ खेळत असे. विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना कोणती मदत केली? उत्तर, दुष्काळाच्या वेळी विठ्ठलाच्या आजोबांनी दररोज सकाळच्या वेळी कट्ट्यावर बसून गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असत. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले? उत्तर, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी आयुष्यभर समाज सुधारणेचे कार्य केले. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. विठ्ठलचा जन्म कोणत्या गावात झाला होता? उत्तर, विठ्ठलचा जन्म जमखंडी गावात झाला होता. विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे? उत्तर, विठ्ठल हुतुतू, खो खो, सूरपारंब्या हे खेळ खेळत असे. विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना कोणती मदत केली? उत्तर, दुष्काळाच्या वेळी विठ्ठलाच्या आजोबांनी दररोज सकाळच्या वेळी कट्ट्यावर बसून गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असत. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले? उत्तर, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी आयुष्यभर समाज सुधारणेचे कार्य केले. प्रश्न दुसरा, योग्य पर्यायापुढे अशी खूण करा. 1. गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत कारण तो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असे. तो आजोबांबरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे. उत्तर, तो आजोबांबरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे. 2. जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला तेव्हा विठ्ठलने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले. भुकेलेल्या माणसाला निघून जायला सांगितले. उत्तर, विठ्ठलने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले. प्रश्न तिसरा, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. जन्म, मरण. आवड, नावड. दानशूर, कंजूस.
प्रश्न दुसरा, योग्य पर्यायापुढे अशी खूण करा. 1. गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत कारण अ. तो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असे. आ. तो आजोबांबरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे. उत्तर. तो आजोबांबरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे. 2. जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला तेव्हा अ. विठ्ठलने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले. आ. भुकेलेल्या माणसाला निघून जायला सांगितले. उत्तर. विठ्ठलने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले. प्रश्न तिसरा, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. अ. जन्म मरण. आ. आवड नावड. इ. दानशूर कंजूस. प्रश्न चौथा, कंसात दिलेल्या शब्दांचे विरुद्ध अर्थ असलेले शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा. अ. डोंगर पर्वतापेक्षा डॅश आहे. कंसात आहे मोठा. मोठाचा विरुद्ध अर्थ छोटा. मग काय सांगितलं? उत्तर. डोंगर पर्वतापेक्षा छोटा आहे. आ. हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप डॅश झाला. कंसात आहे दुःख. दुःखच्या विरुद्ध अर्थ शब्द आनंद. मग उत्तर. हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप आनंद झाला. इ. ससा हा प्राणी डॅश असतो. कंसात धीट. धीटचा विरुद्ध अर्थ भित्रा. मग उत्तर. ससा हा प्राणी भित्रा असतो. इ. राजूला डॅश कपडे आवडत नाहीत. कंसात सैल. सैलचा विरुद्ध अर्थ घट्ट. मग राजूला घट्ट कपडे आवडत नाहीत. उ. विना डॅश चालते. कंसात भरभर. भरभरचा विरुद्ध अर्थ हळूहळू. मग उत्तर. विना हळूहळू चालते. प्रश्न पाचवा, खालील शब्द वाचा व असेच लिहा. विठ्ठल. विठ्ठल. अण्णासाहेब. अण्णासाहेब. हुतुतू. हुतुतू. धार्मिक. धार्मिक. संस्कार. संस्कार. दुष्काळ. दुष्काळ. महर्षी. महर्षी. ध्यास. ध्यास. आयुष्यभर. आयुष्यभर. हृदय. हृदय. प्रश्न चौथा, कंसात दिलेल्या शब्दांचे विरुद्ध अर्थ असलेले शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा. अ. डोंगर पर्वतापेक्षा डॅश आहे. कंसात आहे मोठा. मोठाचा विरुद्ध अर्थ छोटा. मग काय सांगितलं? उत्तर. डोंगर पर्वतापेक्षा छोटा आहे. आ. हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप डॅश झाला. कंसात आहे दुःख. दुःखच्या विरुद्ध अर्थ शब्द आनंद. मग उत्तर. हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप आनंद झाला. इ. ससा हा प्राणी डॅश असतो. कंसात धीट. धीटचा विरुद्ध अर्थ भित्रा. मग उत्तर. ससा हा प्राणी भित्रा असतो. इ. राजूला डॅश कपडे आवडत नाहीत. कंसात सैल. सैलचा विरुद्ध अर्थ घट्ट. मग राजूला घट्ट कपडे आवडत नाहीत. उ. विना डॅश चालते. कंसात भरभर. भरभरचा विरुद्ध अर्थ हळूहळू. मग उत्तर. विना हळूहळू चालते. प्रश्न पाचवा, खालील शब्द वाचा व असेच लिहा. विठ्ठल. विठ्ठल. अण्णासाहेब.
अण्णासाहेब. हुतुतू हुतुतू. धार्मिक धार्मिक. संस्कार संस्कार. दुष्काळ दुष्काळ. महर्षी महर्षी. ध्यास ध्यास. आयुष्यभर आयुष्यभर. हृदय हृदय. Please like and subscribe my channel. Visit my website komalahirrao.com. Thanks for watching.